आमच्या कोकणात आम्ही फणस काढतो ना ताई. हा फणस आणि हा मोर. आमच्या वाडीतला मोर गावातला. नमस्कार, कोकण चंदिला चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि कशा सगळे मजेत ना. तर आमच्या कोकणामध्ये तर शिमगाला जोरात चालू आहे आणि सगळी मंडळी येतात ती पालखी वगैरे नाचवतात. आणि तुम्ही सुद्धा कधी पालखी वगैरे नाचवली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. नाही ती काय मजा, तो आनंद काय वेगळाच असतं. पण भरपूर आले सकाळी मुंबईकरी आणि जोपर्यंत मोठी होळी होईपर्यंत सगळे मुंबईकरी येतील. ज्या दिवशी मोठा होणार त्या दिवशी लास्टचे मुंबईकरी असतील ते सगळे येतात. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी साना असतं आणि भरपूर अशी गावी मजा असतं. आता बघायला तर आमचं गाव पूर्ण असं भरलेलं आहे. काल पाहिलं ना आपल्या इथं पालखी आलेली आणि खरंच खूप आपल्या इथं पालखी आलेली तर आनंद आहे. तो वातावरण खरंच खूप वेगळाच होता. पालखी आपल्या घरी म्हणजे हे बघा गावी कोकणात म्हणजे देव आपल्या भेटीला येतं आपल्या घरी वटीवरती. तो आनंद काय वेगळाच असतं आणि एवढा आनंद असतं ना, सुख समाधान असतं त्याच्यामध्ये. आणि त्यासाठी तर म्हणजे गावी यायची वळ असतं की कधी गावी जाऊ. आणि कालचा दिवस तर खूप छान होता, मस्त प्रसन्न केला. तर चला आता जाऊया आपण भंडाराचं जेवण बनवायला. आत्ता एका ठिकाणी आहे दुपारचा, संध्याकाळच्या पण दुसऱ्या ठिकाणी आहे. तर चला जाऊया. आणि गावी बघा ना भरपूर अशी थंडी पडली आहे. असे चुले मांडलेले आपले इथे जेवण झालं काल. आणि इकडून असं जाऊया. छान वाटतात, मस्त काढलेले. हे बघा असे काढलेले बरे. इकडून वेलकम असं स्वागत केलेलं आहे. आणि इथून जायचं आहे आपल्याला भंडाऱ्याचं जेवण बनवायला. आमचा रस्ता आहे इकडं, आमची बालवाडी अंगणवाडी म्हणजे तिकडे अंगणवाडी आहे. आणि इकडून जाऊया असा हा रस्ता आमचा गेला पूर्ण. मस्त असा रांगोळी काढलेली आहे सगळ्यांनी. रात्री काढत होतो इथं आम्ही सगळ्या मिळून काढत होतो रांगोळी. सगळ्या बायका मिळून रांगोळी काढतात. लय भारी वाटतं, एक नंबर असा. हा घरात भंडार आहे. झाला का इकडे मसाला? मी आताच लेट आले. मसाला चाललाय. चालू झाला कापून, कांदे कापून झाले बाहेर कापून झाला. इकडे खोबऱ्या किसतात आणि इकडे आई कोथिंबीर साफ करतात. चुले मांडले आहेत भाताला, डाळीला नाही का. आणि तो पण नवीनच वाटतं भाताला डाळीला. सगळे चुले मांडले आहेत तिकडे बघा. इकडे आज बघा मस्त वटाणे छान असे सोडलेले आहेत. हे बघा मस्त रात्री सोडले सगळ्या बायकांनी मिळून. 15 किलो वटाणे आहेत. आणि इकडे ही सगळी भाजी आणलेली आहे. वांगी कोबी अशी भाजी आहे. पाहू शकता म्हणजे इकडे आज बघा पुऱ्यांचा आमचा बेस आहे. आणि इकडे पुऱ्या लागली, पीठ वगैरे छान मळलेलं आहे. हे बघा झाल्या का बाया पुऱ्या आहेत. आणि आज वेगळंच जेवण आहे. मटर आहे, त्याशी भाकऱ्या होत्या, डाळ होती. बघा मस्त अशा पुऱ्या तळून इथे आमच्या पुऱ्या तळत्या इकडं. तर चालल्या त्या पटापट सगळ्या बायका आणि तळलेल्या पुऱ्या. हां इकडे टोपल्यात मस्त वाटाण्याची भाजी झाली. मटर भाजी हे बघा गोळी डाळ तयार झाले. गोळी डाळ वाटाणे आमचं भंडाऱ्याचं जेवण आहे. पण इकडे कसली भाजी ही? हा ही चना कोबीची भाजी डाळ ही असते. चल आम्ही चाललो फणस काढायला. या या चंपी या या इकडे या. कुठला फणस काढतात? होय होय. आम्ही कुठं बघा राहणार नाही, गावात गेलो ना ही चंपी आमच्या सोबत असते बघा तेव्हा. या चल. हा आमचा हलव्याचा परिसर आहे. इकडे अगोदर शेती करायची, आता नाही करत ना. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा इथं आम्ही खेळायचो, तेव्हा ही जागा किती मोठी वाटायची. आणि आता इथे शेती पण केली ना. इथं आता झाडांची लागवड केली आहे सर्वांनी. या तिकडे फणस काढतायत. फणसाची दमले दम लागला चढून दम लागले. ते फणसाची कुरी आम्ही फणसावर आला. इकडे पाहू शकता मंडळी, इकडे आम्ही आमच्या मोठ्या हलव्यामध्ये आलेलो आहोत. आणि उद्या आमच्याकडे भंडारा आहे आमच्या फणसवाडीचा. एवढे फणस घेतला नाहीत ना. हे कच्चे आहेत ना पण भाजीसाठी काढलेले आहेत ना. मस्त आहेत. किती काढले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 12
12 फणस काढलेले आहेत टोटल. तर इकडे बघा आम्ही आले फणसवाडीत. बायो आले आमची ताई मी आणि भाजी करायला आली कारण आमच्या फणसवाडीची ना उद्या भंडार आहे संध्याकाळी ना बॅ. हां संध्याकाळी कोरीची भाजी फणसाची कवड्या फणसाची. आणि फणस बघा कसला भारी आहे, एक नंबर मस्त असा भारी. आणि हा मोठा फणसाला बघा कुऱ्या लागला ते दाखवतात. हे बघा त्याला कुऱ्या बोलतात, जे बारके बारके असतात ते. हेच नंतरला मोठे मोठे होतात. बघ ना हा केवढूसा असतो बघ ना. हा बघ ना बोटा एवढा आहे माझ्या फक्त. आणि हा बघा कसला नाजूक फळ, हा बघा. आणि हात तर बघा कसला भारी तेच बोलतो, हा बोटा एवढा आहे फक्त. तो नंतरला हा एवढा भला मोठा होत. हे बघा सुरुवात. हा बघा ही एकदम कोय ना, कुरी छोटीशी. हे बघा एकदम कुरी बोलतात ना. हा बघा हा हे आलाय ह्याच्यातून कुरी बाहेर निघणार. यामधून फणस बाहेर पडतो काय म्हणजे. असा ओके ओके. आणि हा भरपूर मोठा झाड आहे. बघाल तिकडे लागलेले आहेत. पोच. तर ती बघा ताईनी ना गरको आणलं नाही, तिला वरती कोयती बांधलेली आहे. नाही पोचत नाही पोचत, नाही पोचणार. वळ आमच्या कोकणात आम्ही फणस काढतो ना ताई. आणि आमची गरको पण बघा किती भारी आहे, तिला कोयती बांधलेली आहे. गरको दाखव खालून. कापूस काढतात. हे बघा जसे गरकोला दोन्ही साईडला, एक साईडला कोयता असतो आणि एक साईडला एक छोटीशी धारवाली मस्त एकदम आहे. आम्ही इकडे जे फणस काढलेत ते आता आम्ही खाली घेऊन जातो. होय होय बघतो. आणि गावाला आल्यावर ना फणसाची भाजी एक नंबर लागते. आणि पालखीमध्ये पण सगळेजण चणा आणि वाटाण्याची भाजी सोडून सगळेजण फणसाची भाजीच मागतात. पण सगळ्यांना फणसाची भाजी खूप आवडते. गावाला ही स्पेशल बनवली जाते. आपली जेव्हा पालखी येते ना आणि काय काय घरामध्ये जेवण असतो पालखीचा, त्या दिवशी फणसाची भाजी आवर्जून बनवली जाते. माझ्याकडे पण एक आहे. हा फणस आणि हा मोर. आमच्या वाडीतला मोर गावातला. पूर्ण गावात सगळ्यांच्या घरोघरी फिरत असतं. चल कोणता साप आहे रे? नानेटी. नानेटी हे नानेटी ना. आता आम्ही जातो वेळातला आणि आता आम्हाला दिसली ती नानेटी, म्हणजे तो गावचा साप असतो. झाडावरती जास्त त्याला पाहिलं जातं, म्हणजे हिरव्या कलरचा असतो. बहुतेक तो झाडावरती असतो आणि त्याचा असं आहे की म्हणजे तो डोक्यावरती चालला असतो. तर तो आम्हाला आता दिसला रस्त्यामध्ये. तर झाडावरती असतो ना. तो झाडावरती असतो आणि हिरव्या कलरचा असतो. पावसात एक नंबर वाटेल. कोल्हा 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 तुम्ही कोल्हा कोल्हा खाली कोल्हाच आहे ना. चणा मसाला चणा वगैरे खाऊन झाले ना. आज आमच्याकडे आमच्या गावाला पिकतात ना ते वाल हा, त्यांच्या मी डांबी करतात. म्हणजे उद्या बिरड्याची भाजी आहे आमच्याकडे ना. केले ना उद्या आमची बिरडाची भाजी, भाकऱ्या, भात, चटणी, लोणचा, पापड एवढी आमच्या खेड्यात जेवण लागतं. तर बघा आमच्या सगळ्या महिला असं म्हणजे डांबी काढायला बसल्यात. आमच्या गावी पिकतात म्हणून जास्त ही भाजी आज करणार आहोत. खूप टेस्टी लागतात. उद्या बघाल तुम्ही भाजी अंगणात सुद्धा बायकात. आणि उद्या दाखवू तुम्हाला. उद्या दाखवू. चला